व्हिडिओ तर जुना आहे हा, पण या व्हिडिओमुळे ना माझ्या आठवणी मात्र ताज्या झाल्या बरं का आत्ता एकदम. आणि मी स्क्रोलिंग करत असताना मला ना या छोट्या छोट्या व्हिडिओच्या क्लिप दिसल्या. म्हटलं ना तुमच्यासोबत शेअर करावं, कारण हे ना सगळं वातावरण माझ्या माहेरचं आहे बरं का. आणि ते घालवलेले क्षण माझ्या क्षणात असे ताजेतवाने झाले. खरंच आपण 4-5 दिवसासाठीच माहेरी जातो, पण ना सगळं आयुष्य जगल्यासारखं वाटतं आपल्याला. कारण निवांत असतो ना आपण तिथे. झोपायचं टेन्शन नाही, उठायचं टेन्शन नाही, कटेही बसा उठा, करू वाटलं तर करा, नाही तर राहू द्या, खावा झोपा, काहीही करा. खरंच माहेरी गेल्यावर खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि शुभचं असं असतं ना तिकडे गेल्यानंतर पप्पांच्या गाडीवरती एक तरी चक्कर झालीच पाहिजे. आणि माझे पप्पा पण शिवांशला दोस्त दोस्त असे म्हणतात बरं का. खरंच आजचा हा नातवाचा पहिला मित्र असतो म्हणतात, ते काही खोटं नाही बरं का. आणि दुपारी असे आमचे भाऊ काय करायचे माहिती आहे का, मस्त असे कुल्फी वगैरे आणायचे. आणि आम्ही जांभळीचं झाड आहे आमच्या दारात एक, तिथं बसून असं निवांत खायचो. कुठे पाणीपुरी कर, कुठे भेळ कर, रोज काहीतरी नवीन असं करायचो आम्ही. आणि सगळेजण मिळून खायचं. सगळे मिळून माझ्या माहेरी ना 17-18 माणसं असतील, एवढी मोठी फॅमिली आहे माझ्या माहेरची. आणि खरंच खूप मजा येते तिकडे गेल्यानंतर. अंगणही मोठं आहे, मस्त पप्पांनी यावेळेला कट्टाही बांधून घेतलेला. आणि मस्त असं कट्ट्यावरनं अंथरूण टाकून आम्ही झोपायचो. तर कोण कोण उन्हाळ्यात असं बाहेर झोपतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. चला तर मग आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.